गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज तुम्हाला फिमेल पेल्विस एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर हे आहे फिमेल पेल्विस. हे गायनेकॉइड पेल्विस आहे. याचा सेप हा राऊंड सेप असतो. तर पेल्विस हे 4 टाईपचे असतात. फिमेल पेल्विस, गायनेकॉइड पेल्विस, अँड्रॉइड पेल्विस, अँथ्रोपॉइड पेल्विस आणि प्लॅटिपॉइड पेल्विस. तर गायनेकॉइड पेल्विसचा सेप हा राऊंड सेप असतो. अँड्रॉइड पेल्विसचा सेप हा हार्ट सेप असतो. अँथ्रोपॉइड पेल्विसचा सेप हा होल सेप असतो आणि प्लॅटिपॉइड पेल्विस हे किडनी सेप असतात. तर आपण आज बघणार आहोत ते आहे गायनेकॉइड पेल्विस. It is a pelvic girdle because laterally, posteriorly sacrumला vertebra attach असते ॲक्सियल स्केलेटनला आणि अपेंडिक्युलर स्केलेटनला ॲसिटोब्लम कॅव्हिटीमध्ये फिमर हेड हे फिक्स्ड झालेलं असते, म्हणून याला पेल्विक गर्डल असं म्हणतात. तर हे फिमेल पेल्विस बोन आहे. हे बोन 4 बोनपासून बनलेलं आहे. 2 इनॉमिनेट बोन आणि 1 सॅक्रम आणि 1 कॉकिस. तर 2 इनॉमिनेट बोन हे 3 बोनपासून बनलेलं आहे, इलियम, इस्चियम आणि प्युबिक. तर सर्वप्रथम आपण इलियम हे बोन बनवणार आहोत. तर इलियम हे इलियाक फोसा आहे, हे इलियाक क्रेस्ट आहे, हे आला ऑफ द इलियाक आहे, हे अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाईन आहे, हे सुपेरियर इन्फेरियर इलियाक स्पाईन आहे आणि पाठीमागं तसंच पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाईन आहे. आणि त्यानंतर हे इलियाक ट्युब्रोसिटी आहेत आणि सॅक्रोइलियाक जॉईंट आहे. आणि त्यानंतर इस्चियम, हे इस्चियम आहे. एइसियल ट्युब्रोसिटीज आहेत, एइसियल स्पाईन म्हणतात त्याला, एइसियल स्पाईन आहे आणि ही बॉडी आणि ऑब्च्युरेट फोरामेन, हे ॲसिटोब्युलम कॅव्हिटी, हे ऑब्च्युरेट फोरामेन आणि बॉडी ऑफ रॅमस. तर आता प्युबिक, तर हे प्युबिस आहे. तर हे प्युबिस आहे. हे प्युबिक लिगामेंट आहेत, हे प्युबिक ट्युबरकल, हे अप्पर बॉर्डर ऑफ सिम्पॅसिस प्युबिस आणि हे प्युबिक क्रेस्ट. त्यानंतर हे सॅक्रम प्रोमोटरी. त्यानंतर हे टिप ऑफ कॉकिस, हे हायटस आणि हे सॅक्रमला जे आहे ते 4 फोरॅमेन ऑब्च्युरेट फोरॅमेनची पियर असते, यामधून वेन आणि नर्व ह्या पास होतात. हे जे 4 फोरॅमेनची पियर आहे यामधून वेन आणि नर्व ह्या पास होतात. नंतर फिमेल पेल्विस हे 4 जॉईंटपासून बनलेलं आहे. फर्स्ट लेफ्ट अँड राईट सॅक्रोइलियाक जॉईंट, सॅक्रोकॉकिजियल जॉईंट आणि प्युबिक जॉईंट. त्यानंतर पेल्विसचे 2 भाग पडतात, ट्रू पेल्विस अँड फॉल पेल्विस. जे इनलेट ब्रिमच्या वरचा भाग असतो तो ट्रू फॉल पेल्विस असतो आणि ब्रिमच्या खालचा भाग असतो तो ट्रू पेल्विस असतो. तर फॉल पेल्विस पोस्टेरियरली सॅक्रल वर्टिब्रा, लॅटरली इलियाक फोसा आणि अँटेरियरली ॲब्डोमिनल वॉल. इट इज कॉल्ड ॲज फॉल पेल्विस. फॉल पेल्विस हे प्रेग्नेन्सीमध्ये युटरसला प्रोटेक्शन करण्याचं काम हे फॉल्स पेल्विस करते. त्यानंतर ट्रू पेल्विस जे ब्रिमच्या खालचा भाग असतो तो ट्रू पेल्विस असतो. तर ब्रिमलाच इनलेट असे म्हणतात. तर ब्रिमचे 9 लँडमार्क आहेत. तर ते 9 लँडमार्क अपर बॉर्डर ऑफ सिम्पॅसिस प्युबिक क्रेस्ट, प्युबिक ट्युबरकल, पेक्टिलियन लाईन, इलिओपेक्टिलियन इमिनस, इलिओपेक्टिलियन लाईन, आर्टिक्युलेशन ऑफ द आला ऑफ द इलिओपेक्टिलियन लाईन. त्यानंतर सॅक्रोइलियाक जॉईंट आणि सॅक्रम प्रोमोटरी. हे झाले 9 लँडमार्क आणि हे इनलेटलाच ब्रिम असे म्हणतात. त्यानंतर ट्रू पेल्विसचे 3 भाग पडतात, इनलेट, कॅव्हिटी, आउटलेट. इनलेटच्या खालचा मधला भाग असतो तो कॅव्हिटी आणि खालचा भाग जो असतो तो आउटलेट. इनलेट आणि आउटलेटच्या मधला भाग असतो तो त्याला कॅव्हिटी असे म्हणतात. त्यानंतर आउटलेट, दोन्ही इस्चियल ट्युब्रोसिटी आणि पोस्टेरियरली सॅक्रम वर्टिब्रा आणि इस्चियल स्पाईन याच्या मधला जो भाग असतो तो आउटलेट असतो. तर आता आपण याचे डायमीटर बघू. इनलेटचे एपी डायमीटर, अँटेरियर पोस्टेरियर डायमीटर, मिड पॉईंट ऑफ द सॅक्रम प्रोमोटरी टू द अप्पर बॉर्डर ऑफ द सिम्पॅसिस प्युबिस, तर ते असते 11 सेंटीमीटर. त्यानंतर ऑब्स्टॅटिक कॉन्जुगेट डायमीटर, मिड पॉईंट ऑफ द सॅक्रम प्रोमोटरी टू इनर अँड मिडल लाईन ऑफ द सिम्पॅसिस प्युबिस, ते असतं 10 सेंटीमीटर. त्यानंतर असते ते डायगोनल डायमीटर, त्यामध्ये मिड पॉईंट ऑफ द सॅक्रम प्रोमोटरी टू द लोअर बॉर्डर ऑफ द सिम्पॅसिस प्युबिस, तर तो असतो 10 सेंटीमीटर.
त्यानंतर ट्रान्सफर डायमीटर, इट इज डिस्टन्स बिटवीन farthest पॉईंट ऑफ इलिओपेक्टिलियन लाईन, तर ते असते 13 सेंटीमीटर, तो हायेस्ट डायमीटर असतो. त्यानंतर ऑब्लिक डायमीटर, सॅक्रोइलियाक जॉईंट टू अनदर साईड ऑफ इलिओपेक्टिलियमिनस, तर ते असते 12 सेंटीमीटर, ते झालं ऑब्लिक डायमीटर. त्यानंतर कॅव्हिटीचे 2 डायमीटर असतात, तर त्याचे दोन्ही डायमीटर हे 12-12 सेंटीमीटरचेच असतात आणि ते मोजता येत नाही, मेजर करता येत नाही. तर लोअर बॉर्डर ऑफ सिम्पॅसिस प्यूबी, हे डायमीटर कॅव्हिटीचा, लोअर बॉर्डर ऑफ द सिम्पॅसिस प्यूबी टू द सेकंड अँड थर्ड जंक्शन ऑफ वर्टिब्रा, तर ते असतं 12 सेंटीमीटर. आणि त्यानंतर ट्रान्सफर डायमीटर असतो ग्रेटर सायटिक नॉच टू ऑब्च्युरेट फोरॅमेनपर्यंतचा, जो मधून मोजला जातो, ते असते 12 सेंटीमीटर. त्यानंतर आउटलेटचे डायमीटर, आउटलेटचा एपी डायमीटर असतो लोअर पॉईंट ऑफ द सिम्पॅसिस प्यूबिस टू द टिप ऑफ कॉकीस, तर ते असते 30 सेंटीमीटर. आणि त्यानंतर ट्रान्सफर डायमीटर असतो इट इज डिस्टन्स बिटवीन 2 इचियल ट्युब्रॉसिटी, तर ते असते 12 सेंटीमीटर. तर हे होतं आपलं पेल्विक प्रेझेंटेशन. थँक्यू.